नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची रहस्यमय आणि चमत्कारिक अशी सुंदर कथा ऐकणार आहोत. स्वामी भक्तांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. कथेला सुरुवात करूया. सोलापूर जिल्ह्याजवळील रामपूर नावाचं एक गाव अनेक वर्ष पावसाच्या कमतरतेने त्रस्त होतं. शेती उजाड झाली. पाण्यासाठी गावकऱ्यांना कित्येक मैल पायपीट करावी लागे. गुरंढोरं तहानलेली असतात. माणसं अन्ना वाचून तडफडत होती. गावात रोज रडारड, भांडणं आणि निराशेचं वातावरण होतं. त्या गावात जनार्दन शास्त्री नावाचे वयोवृद्ध ब्राह्मण, त्यांचा तरुण मुलगा माधव आणि गावाचा सरपंच रघुनाथ पाटील राहत होते. या तिघांनी मिळून गावकऱ्यांना एकत्र केलं आणि उपाय शोधायचं ठरवलं, पण सर्वत्र त्यांना अपयश दिसत होतं. एकदा शास्त्रीबुवा म्हणाले की आपली शेवटची आशा फक्त अक्कलकोट निवासस्थानी स्वामी समर्थ महाराजच आहेत. ते सर्व संकट दूर करतात असं मी ऐकलं आहे. चला आपण स्वामींकडे जाऊया. त्यातील मोजके गावकरी निघाले. मार्गात तहान, भूक, उकाडा यामुळे सगळे थकले, पण स्वामींच्या दर्शनाची आस त्यांना पुढे नेत होती. अखेरीस अक्कलकोटला पोचल्यावर स्वामी समर्थ वटवृक्षाखाली समाधीस्थित बसलेले दिसले. त्यांना पाहताच गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. जनार्दन शास्त्री पुढे गेले व म्हणाले, स्वामी, तुम्हाला नमस्कार करतो. आमची मदत करा. आमचं गाव ताणलेलं आहे. पाणी नाही, पिकं नाहीत, गुरं मरत आहेत. आम्हाला वाचवा. स्वामींनी डोळे उघडले. सर्वांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. ते शांतपणे म्हणाले, उद्याच्या सूर्योदयाला तुमच्या गावातील देवळामागील डोंगराकडे जा. माझ्या सांगण्यानुसार तिथं खणायला सुरुवात करा. परमेश्वराची तुमच्यावर कृपा होईल. तुम्हाला पाणी नक्कीच मिळेल. गावकऱ्यांना त्यांच्या म्हणण्यावर विश्वास बसला. आता त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. त्यामुळे स्वामींचं म्हणणं गावकऱ्यांनी ऐकले आणि पुन्हा गावी निघाले. दुसऱ्या दिवशी गावी पोचल्यानंतर गावकऱ्यांनी डोंगराकडे निघायला सुरुवात केली. सुरुवातीला ते हसत होते. अरे, या खडका डोंगरातून पाणी येईल का? पण शास्त्रीबुवा म्हणाले, स्वामींवर श्रद्धा ठेवा. त्यांच्या शब्दाला तोड नाही. सर्वांनी मिळून खणायला सुरुवात केली. तासनतास खणूनही काही न मिळाल्याने लोक निराश झाले. अचानक माधवच्या फावड्याने एक दगड तडकला आणि आतून थंड पाण्याचा झरा फुटला. गावकऱ्यांनी आश्चर्याने हाका मारल्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं गावकऱ्यांनी मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. थंड, गोड, स्वच्छ पाणी डोंगरातून ओसंडून वाहू लागलं. दुष्काळाने कोरडं पडलेलं गाव क्षणात जिवंत झालं. गुरं पाणी प्यायला धावली. लहान मुलं आनंदाने नाचू लागली. त्या पाण्याच्या झऱ्याकडे पाहताना काही गावकऱ्यांनी सांगितलं, आम्हाला वाटलं की पाण्यातून दिव्य प्रकाश झळकत आहे आणि स्वामींचं हास्यमुख दर्शन झालं. इतरांनी ऐकलं की पाण्याचा प्रवाह मंद आवाजात स्वामींचं नामस्मरण ऐकायला येत आहे. गावकरी चकित झाले. हा साधा झरा नव्हता, तर हा स्वामी समर्थ महाराजांचा एक दिव्य चमत्कार होता. त्या दिवसापासून रामपूर गावात कधीच पाण्याची टंचाई आली नाही. त्या झऱ्याला स्वामींचा झरा लोक म्हणू लागले. गावकऱ्यांनी एकमताने देवाजवळ स्वामी समर्थांचं मंदिर बांधलं आणि दरवर्षी पाण्याचा उत्सव सुरू केला. जनार्दन शास्त्री म्हणाले, हे सर्व श्रद्धा आणि भक्तीचं सामर्थ्य आहे. जिथं विश्वास तिथं स्वामींचं दर्शन नक्कीच घडतं.
गावकरी पुन्हा सुखी झाले. त्यांच्या हृदयात एकच गजर घुमत राहिला. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. संकट कितीही मोठं असलं, जर आपण श्रद्धा व विश्वास ठेवला तर स्वामी समर्थ नेहमी भक्तांच्या रक्षणासाठी येतात. स्वामी भक्तांनो, कितीही अडथळे आले तरी खचून जाऊ नका. स्वामींच्या भक्तीमध्ये स्वतःला दंग करा. स्वामी नक्कीच तुमच्यावर कृपा करतील आणि तुमच्या प्रत्येक संकटाला सोडवतील. तुमच्या आयुष्यात जेव्हा सर्व मार्ग बंद वाटतात तेव्हा एक अदृश्य दार उघडतं आणि त्या दाराच्या पलीकडे स्वामी समर्थांची कृपा तुमचं स्वागत करत असते. भक्तांच्या अंतःकरणातील किंचित श्रद्धा स्वामींना इतकी प्रिय असते की त्या श्रद्धेच्या आधारे ते नियतीचं चक्र वळवतात आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात. तुमच्या डोळ्यांत असलेले अश्रू हे केवळ दुःखाचे नसतात, ते प्रार्थनेचे असतात आणि स्वामी अश्रूंमधून भक्तांच्या अंतरात्मेची साथ ऐकतात. स्वामींच्या कृपेने एक वेळ भूगोल बदलू शकतो, नशीब बदलू शकतं, पण भक्ती बदलू नये, कारण ती त्या चमत्काराचा मूळ स्रोत असते. जग तुम्हाला नेहमी नाव ठेवेल, तुम्हाला तुच्छ लेखेल, मात्र तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. योग्य मार्गाने प्रयत्न करत राहा, कारण स्वामींचे केलेली सेवा, तुमचे प्रयत्न हे कधीच वाया जाणार नाहीत. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट हे खरं तर स्वामींनी घेतलेली एक परीक्षा असते आणि जर तुम्ही ही परीक्षा श्रद्धा आणि संयमाने दिलीत तर स्वामींचं प्रेम आणि कृपा तुमच्या आयुष्याला एका नव्या उंचीवर नेईल. जगातील कोणतीही शक्ती तुमचं आयुष्य थांबवू शकत नाही, कारण ज्यावेळी तुम्ही निराश होऊन स्वामींना हाक मारता त्यावेळी स्वामी स्वतः तुमचा हात धरतात आणि तुम्हाला अंधारातून प्रकाशाच्या दिशेने नेतात. कधीकधी आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना व्यर्थ गेली, पण सत्य हे आहे की ती प्रार्थना स्वामींनी ऐकलेली असते आणि योग्य वेळ आल्यावर त्या प्रार्थनेचं फलित चमत्काराच्या रूपाने तुमच्या समोर उभं राहतं. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील छोट्यातल्या छोट्या अडचणीसुद्धा मोठ्या संधींमध्ये परिवर्तित होऊ शकतात, कारण स्वामींना माहीत असतं की भक्ताच्या आयुष्यात कशाचा उपयोग कधी आणि कसा करायचा. त्यामुळे किंचितही मनामध्ये शंका ठेवू नका. तुमच्या मनात जरी एका क्षणासाठी श्रद्धेचा दिवा प्रज्वलित झाला तरी ते एका क्षणाच्या प्रकाशात अनेक पिढ्यांचा अंधार दूर होऊ शकतो आणि ही स्वामींच्या नावाची खरी ताकद आहे. भक्तांनो, तुम्ही कितीही अडचणीत असाल तरी जेव्हा तुम्ही स्वामींचं स्मरण करता तेव्हा तुमचं मन शांत होतं, तुमचे विचार शुद्ध होतात आणि हळूहळू तुमच्या डोळ्यांसमोर समस्येचं समाधान उभं राहतं. दुःखाचं ओझं कधी इतकं जड होतं की ते उचलणं कठीण होतं, पण भक्तांच्या मनावरचं ते ओझं स्वामी स्वतः आपल्या कृपेने हलकं करून टाकतात. जग तुमच्या विरोधात उभं राहिलं तरीही जर तुम्ही श्रद्धा टिकवून ठेवलीत तर नशिबाला स्वतः स्वामींनी तुमच्या बाजूला उभं करायची ताकद ठेवली आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला की भक्ताला कधीही भीती वाटत नाही, कारण त्याला माहीत असतं की त्याच्या प्रत्येक पावलामागे एक दैवी शक्ती त्याला पुढे ढकलत आहे. भक्तांच्या हृदयातील खरी भावना स्वामींपर्यंत पोचते आणि त्या भावनेच्या आधारावर स्वामी त्याचं जीवन बदलतात. कित्येकदा त्याला जाणवण्याआधीच तुमच्या डोळ्यातले अश्रू स्वामींना प्रार्थना वाटतात आणि त्या प्रार्थनेच्या उत्तरात ते आनंदाचा वर्षाव करतात. स्वामींचं नाव जरी हळू आवाजात घेतलं तरी त्या नावाचा कंपन विश्वाच्या कानापर्यंत पोचतो आणि परिस्थिती तुमच्या बाजूला झुकू लागते. भक्तांनो,
ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकटे आहात, तेव्हा लक्षात ठेवा, स्वामींचा हात आधीपासूनच तुमच्या खांद्यावर आहे. फक्त तो तुम्हाला जाणवायचा आहे. तुमच्या मनातील प्रत्येक शंका, प्रत्येक भीती स्वामींच्या नावाने दूर होते आणि त्या जागी आत्मविश्वास आणि शांती निर्माण होते. स्वामी भक्तांनो, आयुष्य सुंदर आहे, त्याला स्वामींच्या चमत्काराने, स्वामींच्या भक्तीने आणखी सुंदर बनवा. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.